थलपती विजयच्या शपथविधीमध्ये अभिनेत्री तृष्णा कृष्णनची चर्चा। सोहळ्यामधील तृषाच्या उपस्थितीमध्ये सर्वांचंच लक्ष वेधलं गेलं। सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ व्हायरल। मुंबईतल्या पायधुनी प्रकरणामध्ये मृतांच्या नातेवाईकांची चौकशी। उंदीर मारण्याचं विष विकणाऱ्यांची चौकशी। लोकाडिया कुटुंबियांच्या पाहुण्यांची सुद्धा चौकशी केली जाते। आतापर्यंत 18 जणांची पोलिसांकडून चौकशी। भारतामधून नेपाळला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। ओळखपत्रांशिवाय नेपाळला जाता येणार नाही। तसंच नेपाळहून भारतामध्ये परत येण्यासाठी सुद्धा ओळखपत्र आवश्यक। अमित शहांनी बोलावली महत्त्वाची बैठक। देशातील उष्णतेच्या लाटेचा आढावा। केंद्रीय यंत्रणांच्या सुरक्षिततेसाठी आणि सज्जतेचा आढावा घेतला जाणार। ओदिशामध्ये थलपती विजय यांचं वाळूशिल्प। वाळूशिल्पातून थलपती विजय यांचं अभिनंदन। तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा। मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन। विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केल्याचा निषेध। आंदोलकांची सरकार विरोधात घोषणाबाजी। हिंदू धर्माबद्दल अपशब्द खपवून घेतले जाणार नाहीत। नितेश राणेंकडून शाईफेकीचं समर्थन, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नितेश राणेंच्या राजीनाम्याची मागणी। निदा खानला आश्रय देणं एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलं। राहतं घर आणि कार्यालयाला महापालिकेची नोटीस। बांधकाम अवैध असल्याचा नोटिशीमध्ये उल्लेख। नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानच्या कुटुंबियांची एसआयटीकडून चौकशी। निदा खान आणि तिच्या आईची समोरासमोर चौकशी। शिर्डी जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणामध्ये भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कल्पना खरातला शोधण्यामध्ये पोलिसांना अपयश। मनसे कार्यकर्त्यांकडून गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक। जालना शहरातील घटना। राज ठाकरेंवर टीका केल्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक। पंजाबमधील आप सरकारचे उद्योग मंत्री संजीव अरोरा यांना ईडीकडून अटक। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये चौकशीची सहकार्य करत नसल्यामुळे कारवाई। अटकेनंतर आप आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप। ठाण्यामध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत। बागळे इस्टेट परिसरामध्ये बिबट्याचा वावर। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। 8व्या मजल्यावरून उडी घेत महिलेची आत्महत्या। पुण्याच्या तळेगाव आंबी एमआयडीसी मधली घटना। कौटुंबिक वादातून महिलेचं टोकाचं पाऊल। अकोल्यामध्ये 6 वर्षीय चिमुरडीवर 15 वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार। मुलावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल। अत्याचाराच्या घटनेमुळे अकोला हादरलं। उन्हाच्या तडाख्यामध्ये आनंद वार्ता। अंदमानात यंदा मान्सूनचं लवकर आगमन होणार। 14 ते 20 मे या दरम्यान मोसमी वारे अंदमानच्या समुद्रामध्ये दाखल होण्याचा अंदाज। महाराष्ट्रातही वेळेआधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता।